रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता सुख धाने ओ साजनी सुख धाने ओ साजनी साजनी बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल परिवार परिवार तुहा विठ्ठल परिवार
आवडी तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा विठ्ठल बरबा बरबा तुहा विठ्ठल बरबा हे तुहा माधव बरबा तुहा माधव बरबा तुहा विठ्ठल बरबा तुहा विठ्ठल बरबा योगिया मुनि जनाधानी योगिया मुनि जनाधानी योगिया मुनि जनाधानी योगिया
दास राजा राम महाराज गोपाल कृष्ण भगवान
योगिया मुनिजना ध्यानी, योगिया मुनिजना ध्यानी, हे सुख आसनी शयनी, हरिसुख पावले रे, हरिसुख पावले रे. गोकुळच्या गवळिया गोपी गोधना सगळा हरिसुख पावले रे. बाप रखुमा देवरू विठ्ठले, ये सुख सवंगडी आदितले, हरिसुख पावले रे, हरिसुख पावले रे. विठ्ठला 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 मायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रई, समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताजिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, कायमा जीवानी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया. जयांची किरिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, ते जीवन दुसरे चरण श्री गुरुजे ते नमस्कार होण्याता. गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम, स्वरूपेक्षितम तुमितम पुण्यस्थानम, सराले चिदम तम समाधि समूर्तिम, नमामि गंगा गिरि योगिराज. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वारकरी संतांच्या, या 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 वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम, सदालंकृतम साधु संन्यास योगम, मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम, नमो नारायण गिरिम ब्रह्मस्वरूपम. वंशीभूषित करान्नवनीरदावात, पीतांबरादरुणबिं फलादृष्टात, पूर्णेन्दु सुंदर मुखात अरविंद नेत्रात, कृष्णात परम किं विदतो माम न जाने. विठ्ठल विठला 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 योगिया मुनिजना ध्यानी, ये सुख आसनी शयनी, हरिसुख पावले रे, हरिसुख पावले रे. प्रस्तुत भगवान चिदंबरेश्वरांच्या चतुर गंगागिरी महाराज, गुरु नारकी महाराज आणि आपण सर्व भाविक भक्त माते पित्यांच्या चरणी सेवा समर्पित करण्याकरता निवडलेली गवळण महावैष्णव माऊली ज्ञानेश्वर महाराज यांची 3 चरणाची भगवान परमात्म्याचा आनंद कोणाला भेटतो त्याचं वर्णन करणारी आहे. विठ्ठला विठला 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 विठला. पवित्र गोदावरी माईच्या तीरावर स्वयंभू आशीष असणारे स्थान, दास राजाराम महाराजांच्या उपकारामुळे आपल्याला या ठिकाणी देवाची प्राप्ती झालेली, म्हणून स्वतः दास राजाराम महाराजांच्या सानिध्यामध्ये आलेले देव या ठिकाणी स्वयंभू स्थापन झालेले आहेत. ते स्वतः येऊन उभे राहिलेले आहेत. इतकं पवित्र आणि इतकं जाज्वल्य स्थान आपल्या गोदावरी माईच्या तीरावर श्री क्षेत्र बाबुळगाव या ठिकाणी आहे. आणि त्या ज्यांनी आणले त्यांची उपकार, त्यांची जन्मसिद्धी 255वा जन्म सोहळा
आपण गेल्या अनेक वर्षापासून हा सोहळा साजरा करतोय. यावर्षी आपल्या बागेका 255 वर्ष झाले त्यांच्या जन्म सोहळ्याला. म्हणून मोठ्या आनंदामध्ये गेली 6-7 दिवस या ठिकाणी अनेक महात्म्याचे साधू साध्विया त्या सर्वांची कीर्तनं झाली. त्या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान मिळालं. आपण ते श्रवणही केलं आणि पोटात साठवूनही ठेवलं का नाही ठेवलं? ठेवलं का नाही ठेवलं? असं. आणि आता त्याचा वर्षभर उपयोग करायचा. एक पूर्ण वर्षभरापर्यंत या सगळ्या 7 दिवसाच्या चिंतनाचा उपयोग करायचा आणि पुन्हा पुढच्या वर्षी आपल्याला पुन्हा भगवंताचं चिंतन करायचं. असा हा गोड उत्सव. आणि या उत्सवाला की आमची सगळी महाराज मंडळी उपस्थित त्यांनी 7 दिवस खूप परिश्रम केले. कृष्णा महाराज असतील, आमचे अमोल महाराज असतील, आमचे उत्तम महाराज असतील, आमचे हरिभाऊ महाराज असतील, तिकडली सगळी बसची मंडळ बरं का. लाडगावकर दिसल्यास बऱ्याच दिवसांनी बरं झालं. तेव्हा लाडगाव बसची मंडळ, इकडचं पुरणगाव बसची मंडळ, हरमवाडी बसची मंडळ, त्याचप्रमाणे विद्यार्थी मंडळ, आमच्या हरिभक्त पारायण कृष्णा महाराज कुंजिराती ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी पाठीमागे आहेत. आणि आपण सगळे विशेष करून मगाशी बाबांनी ज्यांची सेवा कीर्तन सेवा झाली आमच्या साध्वी सोनाली दिदी करपे त्यांच्या संस्थेतल्या विद्यार्थिनी सुद्धा या ठिकाणी आहेत. असा आनंदाचा उत्सव गेली 7 दिवसापासून पार पडत चाललेला आहे. आणि आज त्याचा शेवट काल्याचा प्रसाद. त्या काल्याच्या प्रसादाच्या निमित्ताने बाकांनी पोलीस पाटले नाव सांगितलं. आपल्याकडं आखाड्याचे आमचे स्वामीजी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. सगळ्या टाळकरी मंडळाला धन्यवाद देतो. माता भगिनी पुरुष वर्ग सर्वांना पांगून बसलेले सगळे पुरुष वर्ग सर्वांना धन्यवाद देतो या कट्या. आणि माझ्या शिवेकडे बोलतो. विठ्ठल भगवान परमात्मा आणि भगवान परमात्माची उपासना करण्याकरता प्रमुख 3 मार्ग सांगितले शास्त्रामध्ये, वेदामध्ये, उपनिषदामध्ये, पुराणामध्ये. एक तर भक्ती करा, एक दुसरं ज्ञान प्राप्त करून घ्या आणि तिसरं उपासना करून घ्या. उपासनेच्या माध्यमातून देवाकडे जाता येतं, ज्ञानाच्या माध्यमातून देवाकडे जाता येतं आणि भक्तीच्या माध्यमातून देवाकडे. 3 प्रमुख मार्ग आहेत. देवाकडे जाण्याचे प्रमुख मार्ग आहे. बसा बाबा. आणि म्हणून या 3 मार्गापैकी आपण कोणता मार्ग अवलंबला पाहिजे किंवा साधू संतांनी कोणता मार्ग अवलंबला याचा विचार आपल्याला करायचा आहे. मार्ग पुष्कळ आहेत, नाना मार्ग आहेत, परंतु मार्ग अनेक जरी असले तरी आपल्याकरता कोणता योग्य आहे आपल्याला शोधावं लागतं. नसता आपण कोणत्या मार्गाला निघायचं पण आपण पोहोचणार नाही याची खात्री नाही. म्हणून त्या मार्गाला जाऊन परिश्रम आहे केवळ, दुसरं काय. थकतो, दमतो, बघून सोडून देतो. मग काय करीत तो म्हणतो अरे इतक्या वाऱ्या कुठल्या, इतक्या वाऱ्या केल्या, पार द्वारकीपर्यंत पायची जवले हो. साध्या वाऱ्या केल्या नाही पण देव अजून भेटला, दर्शनात नाही आला. मग काय करायचं वाऱ्या करून? कोणी सांगितलं कुठं करायचा? वाऱ्या करून उपयोग काय? जर देव भेटत नसेल, पारमार्थाचे किती मोठे कर्म केले तर त्या कर्माचा काही उपयोग होत नाही. म्हणून खरं फलद्रूप होणारं जे कर्म आहे ते हे कर्म आहे का आपल्याला त्याचा आनंद क्षणोक्षणाला मिळाला पाहिजे. म्हणून परमार्थाचा आनंद मिळाला नाही तर परमार्थ करूनही उपयोग नाही. कोणी परमार्थाला लागणारच नाही. महाराज संसारात आनंद नसता तर माणसं संसारात पडले असते का? किरण भाऊ कशाला पडले असते? किरण भाऊ तुम्ही पडा पण आमच्यात जे न पडणारे ते सुद्धा पडत का हो महाराज? शुभ महाराज समोर धीरज महाराज आणि तुमच्या पाठीमागे शुभ महाराज. तात्पर्य असं आहे, मला हे सांगायचं आनंद आहे संसाराचा आनंद, भले दुःख मिश्रित आनंद असेल, दुःखानं भरलेला आनंद असेल संसाराचा, पण आनंद नाही असं नाही आणि दुःखच आहे असंही नाही. कायमस्वरूपी दुःख संसारामध्ये असतं तर पोरं माग लागले नसते. आई बापाला एक पोरग होतं आमच्याकडं,
ते मोठं झालं पण आई बाबाला काही मुलगी सापडलं नव्हतं, लग्न होईना. 2-3 वर्ष गेले होते त्यांचे, बरं का भोसले भाऊ, 2-3 वर्ष गेले. एके दिवशी मी सहज त्या घरी गेलो काही कीर्तनाच्या निमित्ताने. म्हणे बाबा आपल्याला संन्यास घ्यायचं म्हणे. आता आजोबा देखत म्हणे मला संन्यास घ्यायचं म्हणे. का? लग्न व्हायना ना, पण तुम्ही माझ्याकडे पाहिनाच म्हणे. मला याला पहिलं भाजा, गळ्याला बट्टी द्या ना कायमचा. एकदा भाजून येणार म्हणे, एकदा भाजला का पुन्हा गप राहील, तो बोलणार नाही. तात्पर्य असं आहे महाराज, सुख संसारात नाहीये. संतांनी सर्व ठिकाणी सांगून ठेवले, सगळ्या संतांनी सुख नाही कोटी आली या संसारी, वया अहोबरी होऊ नका. कशा करता अहोबरी होत्या हो? कशा करता तुम्ही प्राप्त करण्याचा प्रयत्न करता? सुख नाही त्याच्यामध्ये. वैकुंठवासी गुरुवारी पांडुरंग महाराज वैद्य सांगायचे, नाव्याचा उखाडा उकिरला, नाव्याचा उखांडा जर उकिरला तर त्यात काय मिळेल? केस. आणखीन बारीक जर उकरून पाहिलं, बारीक पाहिलं चष्मा लावून, तर काय मिळेल? नख. आणि त्याच्याही पेक्षा बारीक जर मोठ्या काचा चष्मा लावून पाहिलं तर याच्यापेक्षा आणि काय मिळेल? म्हणे वा मिळते, 2-4 दुसरं काहीच मिळायचं नाही. विठाला मग आता ऊ मिळालं धन्यवाद मानायचं का? ऊ मिळाले म्हणून धन्यवाद मानायचं का? धन्य मानायचं का? धन्यता मानायची का? एखादं नख मिळालं म्हणून धन्यता मानायची, काय जीवनामध्ये विशेष हो? म्हणून साधूंचा बाबा जीवनामध्ये याच्यात आनंद नाही आहे. म्हणून परमार्थाचा आनंद, भक्तीचा आनंद. आता तुम्ही 7 दिवस या नामस्मरणाचा आनंद घेतला ना महाराज. एवढी सगळी टाळकरी मंडळी कीर्तनकारा किती आनंद वाटतात. गंमत अशी आहे, तो आनंद उपभोगण्याकरता शरीरही चांगलं लागतं. शरीराशिवाय आनंद उपभोगता येत नाही. नाहीतर शुगर झाली, शरीर चांगलं नाही, शुगर झाली, त्याच्यापुढे पंचपक्वान्नाचं ताटावून ठेवलं, काय कर बॉम्बलाच त्याच्यापुढे काय करीन तो? म्हणून शरीर चांगलं. शरीरम आद्य खलु धर्म साधनम, शास्त्र हे सांगते. धर्म साधनम आद्य खलु शरीरम, शरीरम एव आद्य खलु धर्म साधनम. धर्म जर टिकवायचा असेल तर शरीर पहिला टिकवलं पाहिजे. शरीर चांगलं पाहिजे. ज्याचं शरीर चांगलं त्याचं भजन चांगलं, त्याचं मन चांगलं त्याचं भजन चांगलं महाराज. आणि त्याचं भजन चांगलं त्याचा देवही त्याला भेटायला घरी आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवंताचं भजन करण्याकरता आपल्याला जरी मार्ग अनेक असले, मार्ग अनेक आहेत, पण देवापर्यंत जाणारे मार्ग थोडे महाराज. मार्ग थोडे. ज्ञानाचा मार्ग किती कठीण आहे. ज्ञानाचा मार्ग म्हणजे साधू सांगतात का ज्ञानाचा मार्ग म्हणजे पकडण्यासारखा अवघड आहे. एक मोठी सडक आहे आणि एक पाऊलवाट आहे. मग पाऊलवाटेला जायचं असेल तर सावध जावं की नाही. आता सडकवर चालायची भीती आहे. सडकवर सुद्धा कुठे कुठे वाघ महाराज भेटतात, चितळीचे वाघ महाराज सडकाला भेटतात. मग पाऊलवाटेला चालल्यानंतर दगड काठी हिंस्र पशु साप आदी वाघ आदी यांना सगळ्यांना सांभाळून पुढे जायचंय. बरोबर डोंगरावर गेल्यानंतर खाली कोसळून पडेल काय, खाली पडला तर मेला ना. 3-3 फूट खोल अशा प्रकारच्या दऱ्या आहे महाराज. तात्पर्य मला हे सांगायचंय की अत्यंत कठीण मार्ग आहे ज्ञानाचा. ज्ञान काही सोपं नाही. पहिलं निघताना गुरुकडे जाताना पहिलं कसं जायचं? परीक्षा लोकान कर्मचिदान ब्राह्मणो निर्वेद माया नाश्य कृत्य कृतीनं सविज्ञानार्थम सगुरुम एवाभिगचे समित पाणीम श्रुतिम ब्रह्मनिष्ठम. अशा गुरुकडे जायचं. मग काय करायचं? तद्वेदी प्रणिपातीन परिप्रश्न शेवया. अगोदर शेवयाचा भात खायला मिळतो. पुरीच्या काळामध्ये गुरुकडे गेलं का पुरीच पहिला शेवयाचा भात खायला मिळतो. शेवयाचा भात नाही बरं का, तिथल्या शेवया वेगळ्या नाही. शेवयाने मानायचं, शिव्या मानायचं पहिलं. हो, रड्डे खायला भेटतात महाराज. रड्डे खाऊन जो सुधारला, ज्या दगडानं त्या कारागिराचे त्या चिनीचे टोले सहन केले तो देव होतो बरं का. सगळ्यांनी देव होण्याचा प्रयत्न करू नये. ज्यांनी टोले खाल्ले तो देव. देव होण्याकरता परिश्रम लागतात महाराज. परिश्रम नाही. बोट फुटल्याशिवाय पाकवायच नाही. बोट फुटले पाहिजे, रक्त फुटीला लागलं पाहिजे, बोटाचे निडा झालं पाहिजे, आणि मग त्या बोटाचं वजन भाव किती गोड वाचतो. विठाला तात्पर्य मला हे सांगायचंय. परमार्थ आहे
ज्ञान मार्ग कठीण आहे, उपासना सोपी काय. एक एकादशी आपल्याला धरणं होत नाही हो. दिवसभर खातो मारतो. एकादशीच्या दिवशी उलटी त्याला जास्त भूक लागती, खाव खाव करतो जांभळ देऊन. अगदी अशा प्रकारचा खाव खाव करतो. तरी मंडळी हुशार आहे. रात्रीच अर्धी पोळी जास्त वाटली, उद्या एकादशी घ्या एवढी घ्या, उद्या एकादशी घ्या एवढी घ्या. अर्धी पोळी पळत टाकली. सकाळी उठल्याबरोबर चहा प्यायला म्हणतो काहीतरी खायला का रे, भूक लागली आज. मग काय दिवसभर शेंगदाणे म्हणू नका, काय साबुदाणा म्हणू नका, बगर म्हणू नका, काय ते धपाटे खातो, किती काय खातो. मग दिवसभर चरतो, म्हणायला म्हणतो एकादशी मला. मग आम्ही असं म्हणत असतो दिवसभर चर पण एकादशी कर बाबा, एकादशी सोडू नको. तात्पर्य उपासना सोपी. उपासना शब्दाचा अर्थ असा आहे, ते कर्म इतकं कठीण जरी असलं फलदायी असं आहे का. उप आसन, उप शब्दाचा अर्थ आहे जवळ. ज्या कर्माच्या माध्यमातून तुम्हाला देवाच्या जवळ जवळ जाऊन पैसा मिळतो, इतका मोठा अधिकार होतो, त्याला उपासना असं म्हणतात. विठाला आता तिसरा प्रकार आहे भक्तीचा. मला फार वेळ घ्यायचा नाही याच्यामध्ये. भक्तीचा तिसरा प्रकार आहे. भक्ती 9 प्रकारची आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. किती झाल्या म्हणा तुम्ही? 9 झाल्या म्हणून. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध. 9 प्रकारची भक्ती सांगितली महाराज. या 9 प्रकारच्या भक्तीमध्ये कोणती करा, कोणती भक्ती करा. श्रवण करा, कीर्तन करा. जे कीर्तन शब्द तिथं थोडंसं वेगळा आहे. हे कीर्तन वेगळं आपलं. उभं राहायचं, कंबर बांधायची आणि नको नको त्या गोष्टी लोकांना सांगायच्या. लोकांना सांगा तुम्ही काय येडे काय, परमार्थ काय इतकं सोपा आहे काय. परमार्थ नोई लेकराचं जाणार तर म्हणतो तू. परमार्थ नोई संसार सगळा कसा आहे, दुःखमूळ आहे. पहिलं लग्न झालं होतं, म्हणलं बरं आहे, झालं तर बरं आहे, चांगलं होऊ दे, जाऊ दे, काय नाही. हो त्याची मंडळी दुर्दैवाने मेली. पुन्हा मलाच म्हणतो महाराज दुसरं पान एखादा असलं तर. मला अणमाया थोपाडत होता. काय करतो म्हणजे उभं राहिल्यानंतर संसाराच्या गप्पा इतका सांगतो माणूस कंबर बांधल्यानंतर. आणि पहिली बायको मिळते बरं झालं ना. तुकाराम महाराज म्हटले ना हो, प्रमाण पुढं आहे आपल्याकरता. तुकाराम म्हणजे बरं झालं देवा, बरं झालं देवा. बैल गेली, मुक्त झाली, देवी माया सोडविली. देवानं माया सोडवली म्हटलं चांगलं झालं. हा म्हणतो दुसरी पान एखादी बाबा. म्हणजे तात्पर्य असं आहे महाराज, भक्ती सोपी नाही आहे. म्हणून आपल्याला भक्ती करताना तिसऱ्या क्रमांकाची भक्ती कोणी केली आजच्या दिवसाच्या नियमानं मला आता बोलायचं आहे. भक्ती अशी असावी, भक्तीमध्ये विशेष काही नाही आहे. भक्तीमध्ये वस्तूला प्राधान्य नाही आहे. भक्तीमध्ये त्या भक्तीच्या मागे असताना, त्या कर्माच्या मागे असणारा भाव महत्वाचा आहे. विठ्ठल भक्तीमध्ये एक कर्म अत्यंत महत्वाचं. तुम्ही कर्म कोणतं करता याला काही महत्व नाही, काही महत्व नाही महाराज. परंतु त्या कर्माच्या पाठीमागे भाव कसा आहे, या भाव किती चांगला आहे, भाव किती स्वच्छ आहे, शुद्ध आहे, तर तुम्हाला त्याचं फळ अवलंबून आहे. म्हणून भक्ती करताना भाव असा आहे. म्हणून असं म्हटलं ज्ञानोबा म्हणतात हरिपाठामध्ये, भाव असल्याशिवाय भक्ती नाही, भक्ती असल्याशिवाय भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. बळे विन शक्ती बोलू
वस्तू महत्वाची नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या. इथं लाल रेषा मारून ठेवा. भक्तीनं देतो का कसं देतो? नाहीतर देवाला म्हातारी एक दर्शनाला गेली आणि पुजाऱ्याने दरवाजा लावलेला होता, पण त्या दरवाजाला अशी गज उभे होते, जाळे होती मध्ये, थोडंसं काही कुत्रे वगैरे शिरू नये म्हणून ते लावलेलं होतं. म्हातारीने आता काय करायचं, तिनं गोडदाणे आणले. गोडदाणे माहिती आहे ती साखरेची गोल गोल, ते आणले असे वंजळीमध्ये घेतले हातामध्ये. आता ते दरवाजा बंद आहे, काय करायचं? असा नेम दारात दोन्ही किडे फेकून मारले. मारल्यानंतर देवाचं काही नाकावर, काही डोळ्यावर, काही तोंडावर. याला काय भक्ती म्हणतात महाराज? ही भक्ती नाही. भक्ती भावयुक्त अंतःकरणाने केला जाणारा कर्म आहे महाराज. आणि ते कर्म तुम्ही साधं करा. तुकाराम महाराज का उच्च कोटीची भूमिका मानतात. अरे देव जाऊ द्या, देव एखादा देवाचा फोटो, साधूचा फोटो, संत फोटो लांब ठेवा. ते सगळे गरज नाही. एक दगड घ्या, दगड तुम्हाला उचल एवढा दगड घ्या, समोर ठेवा आणि त्या दगडावर काय तुम्हाला पूजा जशी करायचं तसं मंत्र येऊ न येऊ करा त्याची भक्ती त्या दगडाची. भक्ती आणि जर भाव त्या दगडावर ठेवला, तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही उतरून झालो. हे सांगायचंय. दगड पुढे ठेवल्यानंतर त्या दगडावर भाव ठेवा. मूर्ती नाही, काय नाही, देवाचं स्वरूप नाही, आकार नाही, काय नाही, काही नाही, नुसता दगड आहे हो. पण त्या दगडावर जर भाव ठेवला, तुकाराम महाराज म्हणतात भाव धरी तरी तारील पाषाण. पाषाण म्हणजे दगड. भाव जर असेल तर तुम्हाला दगड तारून येईल महाराज. आणि भाव जर नसेल ना, मोठी देव सोन्याचा करून आणला, श्रीमंत होता, देव सोन्याचा आणला, उंदीर आणला, मोठा गणपती आणला सोन्याचा, पण त्याचा काही उपयोग भाव नाही ना. दगडावर भाव ठेवा. म्हणून तुकाराम म्हणतात देवा कारणे भाव तस्मात. देवा कारणे भाव तस्मात. देवा कारणे भाव तस्मात. भावे न लागे फार सेविता. भावे न लागे फार सेविता. झाले एक चित्त तरी बहुत. झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू आता तुला. हरे राम कृष्ण, हरे राम कृष्ण. एवढ्यासाठी नका करू आता हातला. हरे राम कृष्ण, हरे राम कृष्ण. देवा कारणे भाव तस्मात. देवा करता भाव पाहिजे महाराज. भावेन देव कलया नरेंद्र. धनेन कांता कपटेन शत्रु. सत्येन मित्रम कृपया च पुत्रम. ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. सुभाषिकार सांगतात बाबा, भावाने देव आकळला जातो. भावबळे आकळे एरवी ना कळे. एरवी नादी लागू नका. भाव जर नसेल ना, फुकट या गंगा. विठाला विठाला विठाला. हो, म्हणून देवाकरता भाव पाहिजे हो. कोण काय देत याला काही महत्व नाही. म्हणून भावशुद्ध अंतःकरणाने आमच्या एका मातोश्रीनं नाव तुम्ही आठवा वाचल्या, मी आठवत नाही आता. एका मातोश्रीनं केळ स्वतः खाल्ले करा आणि कातडा दिले हो देवाला. पण भाव शुद्ध होता. परंतु भाव शुद्ध असल्यामुळं भगवंत म्हणले. आणि त्यावेळेला विदुर काका नंतर आल्यानंतर मग तिला सांगितले, अरे अगं काय करतेस, देवाला कातड देते आणि तू घर घालते. पुन्हा मग सुधरून जेव्हा देवाला घर दिला, मग देव म्हणते काका मजा केली म्हणे. आता जी मजा कातडीमध्ये होती ती मजा आता घरामध्ये. कारण त्या कातडीच्या पाठीमागे भाव होता महाराज. म्हणून भाव हा महत्वाचा आहे. आणि भाव एकदा असला का त्या रूपानं भक्ती घडते आणि मग परमात्म्याची प्राप्ती होते. आणखीन मार्ग सांगताना मौल्य अनुपराय म्हणतात तसे अनेक पुष्कळ मार्ग आहेत. पण प्रामुख्यानं
ध्यानाचा मार्ग आहे, प्रामुख्याने योग्यांचा मार्ग आहे. हे सगळे कर्म आहेत. पण योगाचा निषेध ज्ञानोबाने 12व्यामध्येच केला. योगाची वाटा जे निघाले का सुपटा, त्या दुःखाचा जे वाटा बागा आला. पाय पालवा जे जनी जे बोचऱ्या पडती खाणी ते पोट. काय अवघड आहे सगळं ते. म्हणून योगाच्या मार्गाला जाऊ नका आणि कोणत्याही ज्ञानाच्या मार्गाला जाऊ नका. सोपा मार्ग जो स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल वाचे गाऊ विठ्ठल वाचे गाऊ विठ्ठल स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल वाचे गाऊ विठ्ठल वाचे गाऊ विठ्ठल स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल 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 स्वल्प वाटे सोपं करायला सांगितलं. साधू संत म्हणतात तुम्ही भानगडीत पडू नका हो. कशाला तर जवारा नागिनी उचायनं होय द्वारे निवृत्त होणं नाडीत राया माझी संचरण कशाला करतात कोटाने. सोपं आहे का ते. इडान पिंगालान सुषुम्नान आमकी आमकी करायचं तपन करायचं चक्रभेदन करायचं ब्रह्मांडात न्यायचं. कोणी जाईल एवढं कुठं नाही. ब्रह्मांडात द्यायचं हाच ब्रह्मांडामध्ये होऊन जातो महाराज. तात्पर्य असं आहे सोपी भक्ती करायची, सर्वसाधारण स्वरूपाची भक्ती करायची, पण त्याच्यात देवाची प्राप्ती झालीच पाहिजे अशीच भक्ती करायची. मग आता याचं करता उदाहरण कोणाचं कोणासारखी करायची. तर तुकाराम महाराज म्हणतात एकदा असा प्रश्न निर्माण झाला. भगवान व्यासांनी सगळे वेदाचे 4 भाग केले, 18-17 पुराण लिहिले, पण त्याला काही मानसिक समाधान लाभेना. ग्रंथ लिहिल्यानंतर ते समाधान लाभतं ते काही लाभलंच नाही. काय करावं दुश्चिंत बसले एक दिवशी. नारद आले पण का हो व्यासजी पण एवढं दुष्चिंत का बसले. अहो पण मी सगळं एवढं लिहिलं पण मला समाधान का लाभत नाही, मला सुख नाही लाभत, मला समाधान लाभत. म्हटले तोपर्यंत मी भगवंताचे गुणानुवाद गात नाहीत, बाल लीलावर्णन करत नाही, तोपर्यंत मला समाधान लाभणार नाही. आणि मग तिथून पुढे गणपतीच्या माध्यमातून मग त्यांनी पुराण लिहिलं. त्या पुराणाचं नाव आहे श्रीमद भागवत महापुराण. श्रीमद भागवत महापुराण लिहिलं आणि त्या भागवत महापुराणामध्ये भगवान परमात्म्याच्या सगळ्या लीला सांगितल्या, दुसरं काही सांगितलंच नाही. भगवंतांनी काय काय केलं हेच वर्णन सगळं केलं आहे. आणि म्हणून त्यावेळेला म्हणे कशा प्रकारे भगवंताची उपासना करायची. म्हटले बोट दाखवायचं आहे कोण आमके आमके, त्या माझ्याकडे अंगुली निर्देश म्हणतात त्याला शास्त्रामध्ये. कोणाकडे बोट दाखवायचं. अरे भक्ती करे कोणाकडे पाहून करायची. करा ना भजन कसं करायचं. सद्गुरु गुरुवारी नानगिरी महाराजासारखं करा ना भजन. कीर्तन कसं करायचं गुरुवारी महाराजासारखं करा ना. तात्पर्य असं चिंतन करायचं भजन करायचं कोणाकडे पाहून करायचं कसं करायचं. आणि मग तिथे नारदांनी सांगितलं फक्त मला एकच आठवतं पण भजन जर संसारात राहून जीवन आणि परमार्थामध्ये घालायचं असेल, भगवंताची प्राप्ती करायची असेल, भगवंताचा आनंद घ्यायचा असेल, एकच उदाहरण माझ्या डोळ्यापुढे नारद भक्ती सूत्रामध्ये वर्णन केलंय. यथा व्रज गोपिका नाम, यथा व्रज गोपिका नाम, त्याप्रमाणे त्या व्रजभूमीतल्या गोपिका गवळणी भगवंताची उपासना करतात. आणि भगवंताची उपासना करताना त्यांनी भगवान परमात्मा आपल्या हातामध्ये ठेवला हो. त्यांना घडोघडी भगवान परमात्म्याचं दर्शन व्हायचं. दिवसातून एकदा तरी भगवंताचं दर्शन व्हायचं. दर्शन नाही झालं का त्यांनी काही ना काहीतरी निमित्त करायचं आणि त्या आनंद बाबाच्या वाड्यावर जायचं. बोलायचं येशोदे बरोबर, बोलायचं येशोदे बरोबर, पण पाहायचं मात्र लालाला कृष्णाला. तात्पर्य असं आहे काही याला भक्ती म्हणतात, याला भाव म्हणतात. ही भक्ती सोपी आहे, अगदी सोपी आहे. तुम्ही सुद्धा करू शकता ही भक्ती, काही अवघड नाही. आणि या भक्तीमध्ये भाव असला का देवही आपल्याला प्राप्त होतो. महाराज त्रिलोक्याचा मालक आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा. तर त्या सत्तेनं सगळं चालतं, चाले शेरे सगळं त्याचंच आहे. वृक्षाचे पात गीतेमध्ये खूप मोठं वर्णन केलंय. मी कोण आहे. पितामह जगतो माता दाता पितामह वैद्य मैत्र मोंगार रोगसामयूर सगळं मीच आहे. मी असताना सुद्धा मी काय करतो. अहो त्या गवळणीच्या प्रेमापुढे महाराज चिचिया बरं चाचपे नाच नाचावे. मला वाटीभर करता त्या गवळणी नाचायला लावता तो.
किती मोठा आनंद आहे पहा, किती मोठं सौभाग्य त्या गवळणीचं. त्रिलोक्याचा अधिपती त्यांच्या ताकाच्या दृष्टीनं. आता मला तुम्हाला असं विचार, देवाच्या घरी गाया किती होत्या? गाया किती होत्या? केशवबाबांनी सांगितलं 9 लाख. 9 लाख गायी होत्या. मग सगळ्या पराठ्याच होत्या का हो? 9 लाख गायी पराठ्या असतात का कोणा? त्याच्याकडे 4 गाय, 2 दुधाच्या 2 पराठ्या, त्याच जाणल्या का ह्या पराठ्या आणि त्या दुधाच्या, असं चालू असतं. महाराज एवढ्या गायी पण त्यांच्याकडे दूध नाही का? ताक नाही का? दूध मग ताक नव्हतं मिळत का? भगवान पार्वतीला ताक मिळत होतं महाराज. पण ते ताक घरचं आईनं बनवलेलं ताक होतं, हे गवळणीनं बनवलेलं ताक होतं. या ताका पाठीमाग भाव होता. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, काय तो भावाचा इतका भुकेला आहे ना, भावाच्या पुढे तो काही पाहत, भावाच्या पुढे तो काही पाहत नाही महाराज. गोळ्याची ताक फिरी, गवळीयाची ताक फिरे, गवळीयाची ताक फिरे, गवळीयाची ताक. कोण पोरे चांगली, कोण पोरे चांगली, कोण पोरे चाकली, कोण पोरे चाकली, कोण पोरे चाकली, कोण पोरे चाकली. हो गवळीयाची ताक पिरे, कोण पोरे चांगली, कोण पोरे चांगली, कोण पोरे चांगली. गवळीयाची ताक फिरे, कोण पोरे चाकली, कोण पोरे चाकली, कोण पोरे चाकली. गवळीयाची ताक फिरे, कोण पोरे चांगले महाराज. कोणती पोरं चांगली होती? शेमडा मेमड्या अशी सगळे अशी होते. परंतु भाव आणि भक्ती एवढी होती. घरामध्ये जर ताक काही बनलं, गोड वाटलं तर लगेच आपल्या मित्राला म्हणजे कृष्णाला द्यायला जायची. एक दिवशी एका गोपाळाला आईनं घरी ताक दिलं. ताक दिलं, गोड ताक होतं, ते चांगलं होतं. त्याला वाटलं आपल्या कृष्णाला द्यायला पाहिजे, पण आईने देणार नाही. आता काय करायचं? आई तिकडं पाहता पाहता शेवटचा गोट पूर्ण आता तोंडामध्ये भरला, पण तेवढं त्या तोंडामध्ये बसलं एवढं ताक भरलं आणि आईची नजर पळालं. ते पोरग पळत गेलं ते नंदबाबाच्या घरी. पळत गेल्यानंतर लांबूनच त्या कृष्णाला पाहिलं, म्हणजे पळत आला आपला मित्र, पळत आलाय. काय रे, काय कशाला पळत आला? म्हणे हे म्हणे त्या तोंडामध्ये बोलता येत नव्हतं ना. हो तोंड उघड म्हणे, तोंड उघड. त्याला तोंड उघडायला लावलं महाराज. तोंड उघडायला लावलं आणि तोंड उघडल्यानंतर यांनी आपल्या तोंडातली गुळणी त्याच्या तोंडात टाकली. गवळीयाची ताक फिरे, कोण पोरे चांगली. खाय त्यांची उष्टावळी, खाय त्यांची उष्टावळी. पाहता गोवळी, पाहता गोवळी, खाय त्यांची उष्टावळी. हो खाय त्यांची उष्टावळी. पाहता गोवळी, पाहता गोवळी, मायेची उष्टावळी. हे खायची उष्टावळी. पाहता गोवळी, खाय त्यांची उष्टावळी. उष्ट खातो. आता आपण नाही बापाई लागाचा उष्ट खातो ना हो, आई खाते लागाचं उष्ट. आपल्या खाण्याचा पाठीमागे मोह आहे, लक्षात घ्या. आजी नाताचं उष्ट बिस्किट खाते, अर्ध त्याला तोंडात घालते, अर्ध आपल्या तोंडात घालते बसल्या बसल्या. मी इथलं नाही सांगत बरं का आजी. हो तिकडे लांबचं सांगतो, दिल्लीच्या पुढचं. आजी काय करते, नाताला बिस्किटचा पुढा घेते, चहा देते, मग कपामध्ये एक बिस्किट काढते, बुडी दे, थोडं त्यात घालते. पोरग बिजलं एवढं बिस्किट खाऊन घेतं, उरलेलं सगळं आजी तोंडात घालते. अशा प्रकारे आपण उष्ट खातो. आपण खात नाही असं नाही, उष्ट खातो. आता मग आणखी खाली उतरत नाही त्याला. परंतु भगवान परवता उठ खातो. तुम्ही आम्ही उठ खातो मोहाने. लक्षात आलं का? तुम्ही आम्ही उष्ट खातो ते मोहाने,
आणि भगवंत गोष्ट खातो ते भक्तीने. हा फरक आहे. आपण भक्तीने देव भक्तीने उष्ट खातो आणि तुम्ही आम्ही मोहाने उष्ट खातो महाराज. मग मोहामध्ये आपण किती खाली उतरलो याचा आपल्याला भानही राहत नाही. विठाला विठाला म्हणून नारदाने त्या उदाहरण दिलं. फक्त येता व्रज गोपिका नाम गवळणी काहीच करत नव्हत्या महाराज. त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानाचं काही उपनिषद शिकल्या नव्हत्या, शास्त्रीय आचार्य झालेल्या नव्हत्या, त्या काय कोणा विद्वान झालेल्या नव्हत्या. काय नाही विद्वान नाही, काही नाही महाराज. दररोज घरचं काम करणे, गाया पिळणे, शेणकूट काढणे, सोप गोठा झाडणे, गायाला गवत कापून आणणे, दूध झालं तर दूध डेअरीला नेऊन घालणे, याच्या पलीकडे दुसरं काय नाही. येताना त्या दुधाच्या पैशावर दयाच्या पैशावर साधू वर्णन केलं ना, सगळं वर्णन केलं. काय करायच्या गवळणी दया दुधाच्या घागरी घ्यायच्या डोक्यावर आणि शहरच्या जवळ होतं मथुरा, त्या मथुरा शहरामध्ये विकायला जायच्या. दुडी गवळणी साथे निघाल्या, दुडी गवळणी साथे निघाल्या, दुडी गवळणी साथे निघाल्या, दुडी गवळणी साथे निघाल्या. गवळणी गोरस म्हणू विसरले, गवळण गोरस म्हणू विसरले, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गवळण गोरस म्हणू विसरले, डोक्यावर दे दे. पण रात्रंदिवस चिंतनामध्ये देव असल्यामुळे सारखं त्यांना प्रत्येक कामामध्ये देव दिसत होता. आपलं तसं नाही म्हणा. आपल्या कामामध्ये एखादी संसाराची गोष्ट चांगली झाली का आपल्या कामामध्ये ती गोष्ट दिसते. मी विनोदाने गोष्ट सांगत असतो. एक मुलगी लग्न झालं नांदायला आली, पण जुना काळ तो, या म्हाताऱ्यांच्या अगोदरचा काळ. म्हाताऱ्या कोणीच नाही इथे, घोडे बाबा आहे तेवढे. मग यांचा जुना काळ, यांच्या अगोदरच्या काळामध्ये नवऱ्या संग बोलायचं पंचायत होती. 2-2 वर्षे बोलत. काही माणसं आहे का बाबा 2 लेकरं होईपर्यंत आम्ही बोलत नव्हतो. तात्पर्य असं आहे बोलायचंच नाही. आणि मग बोलतो जुन्या काळामध्ये सहज असं प्रकारचं घडलं. महाराज वर माडी होती, त्या माडीवर काही सरपण वगैरे आणायला ही बाई मुलगी गेली. खालून तिचाच नवरा काही शेतीचं सामान वर ठेवण्याकरता गेला. शिडीवर दोघांची भेट झाली. ती खाली येते आणि हा वर जातोय. आणि मोठ्यानं मग त्याला धक्का लागला नव्हे का, मला शरीरात धक्का लागला. मग तो म्हटला कोण आहे, मग ती म्हटली मीच आहे. ऐका संसाराचा आनंद कसा चिंतन आणि आपल्या चिंतनाचा आणि गवळणीच्या चिंतनाचा किती फरक आहे मला ते सांगायचं आहे. आपल्या चिंतन आपण व्यवहाराचं चिंतन. मग आता तो निघून गेला बरं आणि त्या ध्यानात आलं ती मला मीच आहे. त्याने ओळखले आपलं चित्तर आहे म्हणून जाऊ द्या. खाली ते गेलं वर गेलं, तिने ओळखलं की आपलंच गिऱ्हाईक आहे. गेलं वर. दुसऱ्या दिवशी रानामध्ये गेली खुरपायला हो. आणि मग हे ध्यान आलं बरं का, पोचले. मग ध्यान आलं. ध्यान आल्यानंतर उगाच एकटीच, कोण नाही कोणीही बरोबर नाही. पण उगाच काही काम करतात ध्यानाला. ते म्हणले कोण आहे, मी म्हणलं मीच आहे. जे सुरू झालं मला ताण नाही, भूक नाही, काहीच नाही, खाण्यापिण्या सुद्धा पाण नाही. ते म्हणले कोण आहे, मी म्हणलं मीच. ते म्हणले कोण आहे, मी म्हणलं मीच. अहो दिवसामध्ये कितीतरी काम झालं हो. गवळणी तर हातच्यावर सोडून द्या तो विनोद. गवळणी हेच करत होत्या महाराज. त्यांच्या प्रत्येक क्रियेमध्ये भगवंताचं चिंतन होतं महाराज. म्हणून अशा प्रकारची स्थिती आहे का त्यांच्या समोर भगवान परमात्मा येत होता, बोलत होता.
याचं एकमेव कारण काय आहे का त्यांच्या व्यवहारामध्ये देव झाला होता. तुम्हाला सांगू का, आपल्या कीर्तनापुरता देव आहे, ते त्यांच्या जीवनाचा देव झाला होता. ज्यावेळेला तुमचं आमचं जीवन कृष्णमय होईल ना, त्यावेळेला आपल्याला देव कधी विसरू शकत नाही. देव कधी आपल्यापेक्षा लांबच नाही. तर तैसार त्यामध्ये राम आहे, सर्वस्व चाम हृदय असा आहे. मग अशा अवस्थेमध्ये तो लांब कुठं असणार. माऊली ज्ञानोबा म्हणतात त्याने मग इतक्या जवळ राहे तर त्या परमत्याचं सुख त्या गवळीला मिळायचं आणि त्याचा आनंद घ्यायचा. माऊली म्हणतो बाबा असं जे सुख आहे, जे सुख योग्याला मिळालं नाही मुनीला मिळालंय. मुनी कोण? मननात राहते ती मुनी. गीतेमध्ये सुद्धा मुनीचं लक्षण केलंय. कोणाला मुनी मानायचं, उगत कोणालाही मुनी दाडजटा वाटल्या मग मुनी नाही महाराज. मननात राहते ती मुनी सुधीर मुनी रुचते, गीतेमध्ये श्लोक आहे. तात्पर्य असं आहे का असे मुनी महाराज त्यांना जो आनंद मिळत होता तो आमच्या गवळणी उपभोगायचा. मी त्या गवळणीच्या पहिल्या चरणामध्ये योगिया मुनी जना ध्यानी 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 योगिया मुनि जना ध्यानी योगिया मुनि जना ध्यानी योगिया मुनि जना सुख आशनी शयनी ते सुख आशनी शयनी ते सुख आशनी शयनी हरि सुख भावले रे ओ हरि सुख भावले हरि सुख भावले रे हरि सुख भावले ओ योगिया मुनि जना ध्यानी ते सुख आशनी शयनी ते सुख आशनी शयनी ते सुख आशनी शयनी योगिया मुनि जना ध्यानी हे सुख आसनी जय ते सुख आशनी ध्यानी त्यांच्या ध्यानामध्ये सुद्धा जे येत नाही ते सुख आसनी शयनी असं सुख कोणाकोणाला प्राप्त झालं म्हणा. हरिसुख पावले रे हरिसुख पावले रे. त्या गोपिकांनी ते आसनी शयनी बसायला जो शेजारी शेजारी बसायचं महाराज देवाच्या जवळ. आसन एक आसन वाचूक पाहता मोठ्याच्या आसनावर बसू नये, मोठ्याच्या बरोबरीला बसू नये असा शास्त्राचा नियम आहे. तुकाराम महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं पूज्य एक आसनी आसनी आसन करिता गमन मातेशी. ते थोडं अवघड सांगितले तात्पर्य असं त्या भगवान परमात्म्याचा आनंद सुखाचा गवळणी रात्रंदिवस उपभोग होतो, रात्रंदिवस उपभोग होतो त्या. म्हणून महाराज म्हणता हरिसुख भावले रे. देवाचं सुख त्याला मिळालं. किती मिळालं त्या सुखाची मर्यादा नाही, त्या सुखाला आता मर्यादा नाही. म्हणून कोणाकोणाला मिळाला असा प्रश्न केला. म्हणजे गोकुळीच्या गवळीया गोपी गोधना सकाळा 3 शब्द ठेवले. गोपी गवळणी. गोपी शब्दाचा अर्थ आहे गोभी इंद्रियही. गो म्हणजे गोपी आहे ना, गोभी इंद्रियही कृष्ण रसम पिबंती ती गोपी. आपल्या सगळ्या इंद्रियाच्या माध्यमातून कृष्ण भक्तीचा रस पितात त्याला गोपी असं म्हणतात. म्हणून त्या गोपी त्या सुखाचा आनंद घेत होत्या. हो पुन्हा कोण कोण गोकुळच्या गवळी. या गवळी लोक भगवान परमात्म्याचे उपासक सगळे गवळी. त्या गवळ्या नाही मिळायची. गोपी गोधना सगळ्या गायींना सुद्धा भगवंताचा अवतारच याचा करताय.
देवाचा अवतार होय, दासा सुख दैत्या भय, ज्ञानोबराय म्हणतात. देवाचा अवतार झाला का आपल्या भक्ताला आनंद झाला पाहिजे. किंबहुना देवाचा अवतार मालपाणी खाण्याकरता नाही, चांगले जायला मला बघता नेऊन द्यायचे, देवानी खायचे, आईच्या आरामात बसून राहायचं असं नाही. त्याला पैशाला वर भरपूर आहे. खाली येतो ना तो कामा करता येतो परत. आपल्या भक्ताला आनंद देण्याकरताच खाली येतो, नाहीतर त्याचं मूर्ती लोकात काहीही काम नाही. प्रत्येक भक्ताला आनंद देण्याकरता आणि अशा प्रकारे देव येतो. मग कोणाकोणाला देतो? गोकुळच्या गवळीया गोपी गोदना सगळा हरी सुख पावले रे. त्या परमात्म्यात सुख मिळालं. आपण पहा थोडं चरित्र भागात जर गेलो आपल्या लक्षात येईल. भगवान परमात्म्याला वेगळ्या वेगळ्या प्रकाराला गोपिकाला सुख दिलं. लहान मुलाचा आनंद आईला कसा होतो तुम्हाला सांगू का? लहान मुला पाहिलं तरी आनंद होतो, लहान मुला जवळ घेतलं तरी आनंद होतो, लहान मुलासंग बोललं तरी आनंद होतो. त्याला काही समजत नाही हो, त्याला काही समजत नाही. पण आई त्याला म्हणते बाळ्या तुला बायको कशी करायची, मग त्यानं हाताला गालाला का हात लावायचा, अशी करायची का तशी करायची, त्याला काही समजत नाही. आई बोलत असते संग, त्याच्याबरोबर बोलते आई खरं आहे, पण त्याच्याबरोबर बोलत असताना तिला आनंद होत असतो म्हणून बोलते. गवळणी देवाबरोबर बोलायचं बाबा, देवाबरोबर बोलत असताना देवा अरे तुझ्या घरात सगळं केलं बाबा, एवढं सगळे प्रयत्न तुझ्याकरताच केले, तुझ्याकरता आम्ही काय काय सहन नाही केलं, दुःखही सहन केले, तपश्चर्या केली, साधना केली फक्त तुझी भेट होण्याकरता. आणि मग आता इथं आल्यानंतर तू सांगितलं गोकुळामध्ये आम्ही तुम्हाला सगळ्याला आनंद देऊ, तू आहेस आता आम्हाला आनंद दिला पाहिजे. म्हणून माऊलींना बरं आहे म्हणतात ते सुख गवळींना मिळालं महाराज. गोपी गोधना सगळं गाईला सुख दिलं. भगवान परमात्मा इतका सोपा आहे, गाईला सुद्धा सोपा आहे होतो, गाई करता सुद्धा सोपा आहे. आपले माणसे आपण आपल्या ध्यानात सुद्धा येत नाही, पण गाईंना मात्र तो सुलभ झालेला आहे, इतका सोपा परमात्मा आहे. म्हणून भक्ती काढावी, जीवनामध्ये उपासना काढावी. आणखीन त्या उपासनेच्या माध्यमातून भगवंताचं दर्शन हवं महाराज. उपासना फार मोठी नसावी, फार कठीण नसावी, फार अवघडही नसावी, साधी सोपी उपासना असू द्या. त्या उपासनेचा परिणाम गवळणी परमात्म्याच्या सुखाचा आनंद उपभोगत होत्या हो. म्हणून त्यांना देवाला पाहिलं का देवासंग अहो किती खोड्या सांग भगवान परमात्मा किती किती उदाहरण आहे. एक गवळण अशी रस्त्यानं चालली, रस्त्यानं चालल्यानंतर एका गवळणीचा पदर कृष्णानं धरला. आता पदर धरणं काही चांगली गोष्ट आहे का? अरे मग तुला काही समजतं का म्हणतो गवळ म्हणते कृष्णाला, कृष्णा अरे तुला काही समजतं का? मग आमचा पदर तुला काही लाज आहे का नाही? रस्त्यावरच्या चाललेल्या महिलेच्या पदर धरून ओढणं तुला शोभत का? पण हे तुला काही जमत नाही. तू आमच्या अंतकरातला भाव मात्र काही जाणू शकत. वास्तविक त्याला वाटत होतं पदर ओढावा, आंतरिक भावना, पण बाहेरून लोकांना जे करता म्हणायची भाव तुला काही कळतं का नाही, अशी परिस्थिती आहे. तसं आहे ना आईचं आहे ना, आई मुलाला चांगली आंघोळ घालते बरं का. भक्ती कशी उलटी पालटी भक्ती असते. आई मुलाला चांगले कपडे घालते, गंध पावडर करते, आणि मग तीच आई काय करते ते मुलाला गालू जाते. आता गालू झाला का पोरगं बंबलं, पोरगं बंबलं का आई त्याला जवळ घेते, त्याची मन आपल्या खांद्यावर घेते. माझ्या बाळाला कोणी ग मारलं, हेडे आळदी तोच मारलं, कोण मारलं दोस्त, कोणी नाही मारलं. तात्पर्य असं आहे, हे प्रेम आहे महाराज. प्रेमामध्ये बोलणं, प्रेमामध्ये रुसणं, प्रेमामध्ये रुसून बसणं, पुन्हा समजावणं हे सगळं चालतं. गवळणी भागवतामध्ये जर आपण घुसलात दशमस्कंदामध्ये इतकं वर्णन आहे छोटं छोटं, सगळं सांगणं शक्य नाही. म्हणून गवळणीचा आनंद त्यांना घेण्याचा. एकदा काय झालं, बघून झालं असं वाटलं आपण गवळणीकडे जावं खेळायला, शिकायला गवळणीकडे जावं. मग आता काय करावं, गवळण तर आपल्याला नेऊन देत नाही, आई तर काही त्यांच्याकडे देत नाही. बघून लागले रडायला बरं का कृष्णा महाराज, हरिओ महाराज, रडायला लागले देव. आता देव रडत असतो का? हा बोल बाबा, देव जर रडत आपण काय होईल, आपल्याला तोंड जोडायला जागा मिळायची नाही. देव रडतच नाही, पण देव रडला, नाटकी सगळं नाटकच करायचं काम त्याचं. देव रडायला लागला, रडायला आता काय करावं, यशोदा मातेने काय केलं, दही भाताचा काला करून दिला.
भात घेतला थोडासा देतो, दही टाकलं, साखर टाकली, त्याला काढून दिला, ते काय खाईना. त्याला दुसरं लागत होतं म्हणून ते काय खाईना महाराज. शेवटी कडेवर घेतलं कोणी, यशोदामाईने कृष्णाला, आणि फिरायला लागली घरामध्ये, तिथं अंगणात वगैरे फिरायला लागली, पण तो काही राहीना. राधे राधे घेई श्याम सुंदरा, राधे राधे घेई श्याम, राधे राधे घेई श्याम सुंदरा, राधे राधे घेई श्याम सुंदरा. राधे घेऊनी हरिला सवेदांत मंदिरी, दही भात कालवून दिला वेगी झडाकरी, पळून जातो राजद्वारा. राधे राधे घेई श्याम सुंदरा, राधे राधे घेई श्याम सुंदरा. रडते माझे बाळाने समजावी ताराहीना, रडते माझे बाळाने समजावी ताराहीना. माझे बाळ तारे समजावी ताराहीना, रडते माझे बाळ समजावी तारा. नाना परी समजावते मागेल ते खाया दे, नाना परी समजावी दे, मागेल ते खाया देते, नाना परी समजावी दे, नाना परी समजावी दे, मागेल ते खाया देते. आपण कोणी निदा विदे हरी मुखारा राहिला, रडते माझे बाळ समजावी ताराहीना, रडते माझे बाळ समजावी रिमिक्स झालं का? नानापरी समजावी ती सुरुवात त्याची. नानापरी समजावी ते परिणाम आई श्री हरी, दही भात कालवणी जिलावे की झडकरी, तिला लगेच फेकून द्यायचं महाराष्ट्र. कडेवरी घेऊन या फिरले मी दारोदारी, राधे राधे घेई श्याम सुंदरा. मग आता राधा घेऊन हरीला त्वरे जात मंदिरी, हृदय मंचकी पोडविला श्री हरी. पुढं काय असो, अशा प्रकारे भगवान परमात्मा त्या सगळ्या लीला करायचे. म्हणजे आपल्या गवळणींना सुख देण्याकरता, भक्ताला सुख देण्याकरता ज्ञानोबा म्हणतात. अशा प्रकारे गोपी गोधना सगळा हरिचुक पावले रे बा. माऊली ज्ञानोबा म्हणता कोणा कोणा आणखीन पावलं म्हटले, बाबरूक बांधीवर विठले हे सुख सवंगडी या तिथले शेवटच्या चरणात. बाबर घुमादेवी वरे विठ्ठल, बाबर घुमादेवी वरे विठ्ठल, बाबा रखुमा देवी वरे विठ्ठल, बाबा रखुमा देवी वरे विठ्ठल, बाबर घुमादेवी वरे विठ्ठल, बाबर घुमादेवी वरे विठ्ठल. बाबा रखुमा देवी वरे विठ्ठल, बाबा रखुमा देवी वरे विठ्ठल. ते सुख सवंगडिया दिगले, ते सुख सवंगडिया दिगले, हरी सुख पावले रे, हरी
बोलला बाबा रुक्मा देवी वरे विठ्ठली ये सुख सवंगडिया दिली. सवंगडियामध्ये देवाचे साथीदार. सवंगडी शब्दाचा अर्थ काय? देवाच्या बरोबर राहणारे. म्हणजे कोण? आता काय तिकडे मथुरा वृंदावन तिकडले गोपाळ सगळे इकडे आले. अहो हेच गोपाळ ना. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नाथ महाराज, सेना महाराज, हे सगळे गोपाळच. सावता महाराज हे कोण आहे? गोपाळच महाराज. तुकाराम महाराजांनी म्हटलेले ना त्या काळापासून आम्ही देवाच्या बरोबर आहे. निद्रा करिता होतो पायी, सवेची लांगा घेतली ताई. वानर गोवळ गाई सवेचारच फिरत असो, निद्रा करिता होतो पायी. स्पष्ट उत्तर आहे. निद्रा जवळ भगवंत परमात्मा झोपला आम्ही पायाजवळ होतो. सवेची लांका जवळ लंका घेतली जवळ वानर आणि गाय गोपाळ जरीच फिरत असो. देव अवतार घेती भक्त समागम येथे बाकी नसे मजकडे. देव अवतार घेती भक्त समागम येथे बाकी नसे मजकडे. बाकी नसे मजकडे बरोबरी येणे घडे. बाकी नसे मजकडे बरोबरी येणे घडे. देव अवतार घेती भक्त समागम येथे बाकी नसे मजकडे. अवतार घेसी भक्त समागम येती बाकी नसे मजकडे. बाकी नसे मजकडे बरोबरी येणे घडे. बाकी नसे मजकडे बरोबरी येणे घडे. एकदा टाळ्या वाजवा. ती मला काय टाळ्या वाजवल्या. मला कीर्तन संपलं माझं म्हणून का? नाही नाही. ज्यांच्या नावाचा हा सप्ताह आहे राजाराम महाराजांच्या, त्यांचं हे प्रमाण आहे. बरोबर आहे. राजाराम महाराजांनी सांगितलंय का देव अवतार घेती भक्त समागमे येती बाकी नसे मजकडे बरोबरी येणे घडे. बरोबर देवाच्या बरोबर येतात. मी तेच सांगत होतो. निद्रा करिता गोपाळ दुसरे नाही कोणी. देवाच्या बरोबर खेळणारे, ओरडणारे, बागडणारे, देवाला शिव्या देणारे, देवाला नाही नाही ते बोलणारे भक्त दुसरे नाही. त्या गवळणी तसे आहेत. त्या गवळणी पुन्हा अवतार धारण. फक्त आपल्याला पाहायचे त्यांना समजायचे. महाराज हे देवाला बोलणारी गवळण सांगू तुम्हाला एक काय ताकद आहे दुसऱ्या कोणाची बोलायची. महाराज अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी रांड रणकी झाली म्हणे. जेव्हा सावित्री तोडायला आली तुझे गेले मडे आणि तुला पाहुणी काळ रड. कोण आहे? कोणी म्हणलं ये जनाबाई महाराजांनी. महाराज जनाबाई महाराज म्हणतात. काही साधी गोष्ट नाही. देवाला बोलणार. बरं सवंगडी नाही का देवाला बोलणारे? ज्ञानेश्वरीमध्ये चला. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय म्हणतात ज्यावेळेला अर्जुन आणि श्रीकृष्ण परमात्मा दोघं सखे होते. त्यांची बरीच नाते. देवाबरोबर अर्जुनाचं नेमकं नातं काय आहे? हे काय मेवणा आहे का मामाचा मुलगा आहे, आत्याचा मुलगा आहे, काय आहे काय ते काही समजत नाही महाराज काय. पण मग मात्र ज्ञानोबराय म्हणतात त्यांचं असं होतं ज्यावेळेला अर्जुनाला मस्ती करा वाटायची ना, अर्जुनाला मस्ती करा वाटे की त्यांना जायचं आणि त्या देवाला धक्का मारायचं. देवाला त्याचं देवाला म्हणा चाल कुश खेळू. कोणाला? देवाला म्हणा चाल कुश खेळू. अर्जुनाचं देवाला सांगतो मी. गोपाळ कोण आहेत हे सांगतोय आपल्याला. हे त्यानंतर गोपाळ म्हणजे तिकडले गोपाळ नाही. गोपाळ आपल्याकडे आहेत ना तेच गोपाळ देवासंग लढणार आहे. मी तिकडले नंतर सांगतो. तिकडले आपण इथं सांगितलं का? मग तिकडले गोपाळ सांगतो तुम्हाला. अहो म्हटले मला कुस्ती करायला संघ. अर्जुन म्हटलं तेव्हा देव म्हणे अरे नको बाबा माझ्या संग मी तू माझ्यापेक्षा ताकदवान आहे. कुस्ती खेळले देवाने पडून घेतलं महाराज. आखाडी लोमी जोमी करू बुशेकी बुजेकी ऋषेकी बुजावीच जाय. नर्मदा म्हणतात एखाद्या वेळेस अर्जुन रुसला का देवाने अर्जुनाची दाढी धरावी. अर्जुना चालणार रे बाबा. अरे चाल ना चाल बाबा भुकेची वेळ झाली चाल जेवण कस खाऊन घे. ही परिस्थिती होती महाराज. विठाला विठाला म्हणून ही भक्तीची पराकाष्ठा आहे. देवगच ऐकत नाही महाराज. आता तिकडे काय नव्हते काय हा तिकडचे गोपाळ सुद्धा म्हणत देवा तुझ्यावर राज झालं मी तुला आता तुझं राज्य घेतल्याशिवाय खेळ डाव जाऊन कोणी खेळ डाव जाऊन कोणी खेळ डाव
देवराज त्याला काय देवा म्हणते आठ राहते देवाला वाघ खाली वय घोडा त्याच्या पाठीवर बसायचे महाराज या तात्या विठ्ठल 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 संत श्रेष्ठ दास राजा महाराज माता विधान आदिशक्ती मुक्ताई माता की बोलो रे भाई सर्व संतां की जय। माजी आमदार आदरणीय भाऊसाहेब तात्या गावकर त्यांचं आगमन झालेलं आहे आणि दुसरे म्हणजे स्वर्गीय आर्य मोहानी साहेब त्यांचे चिरंजीव आमचे बंडू भाऊ त्यांचे आगमन झालं। आता एकच झालंय मी एक नेहमी म्हणत असतो बरं का तुम्ही ऐका तुम्हाला एक काम येईन जिंदगी गुजर गई जब जीने का ढंग आया जिंदगी गुजर गई स्वामी जी जिंदगी गुजर गई जब जीने का ढंग आया क्षमा बुझ गई तो महफिल में रंग लाया। याचा अर्थ असा हे मराठी में बोलना पडता यहाँ पर त्याचा अर्थ असा आयुष्यात सगळं आयुष्यात संसारामध्ये गेलं म्हातार पण झालं थोडं राहिलं आणि मग कसं जीवन जगावं त्याची कळायला लागलं मग तसं सगळं संपलं। आता 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 तात्या आले म्हणजे अजून मला 2 तास कीर्तन करावंच लागेल। तेव्हा हेच गोपाळ आहे महाराज गोपाळ दुसरे नाही आलं तुझ्यावरी राज कसा सापडला शाज का केलीस रे कुरगोडी खेळडाव जाऊ नको म्हणजे हेच गोपाळ आहे महाराज देवासंग हो दिंगा मस्ती करणारे देवासंग भांडणारे सुद्धा हेच मार दुसरे नाहीये ते गोपाळ। त्या काळात आपण होतो 5000 वर्षापूर्वी ते सगळं तीर्थ चाललं आपण कधी होतो नाही ते हेच आहेत संत आहे। आजचे जे संत आहे महात्मे जे महात्मे हे त्या काळात देवाच्या बरोबर होते महाराज त्यांना म्हणून त्यांचा आज त्यांच्याकडे त्या दृष्टीने आपण पाहिजे गोपाळ भगवान पार्वती म्हणून या सगळं सुख माऊली दरबार म्हणतात बापर हुकमान देवरो विठ्ठले ते सुख सवंगडी आद दिले हरी चुक पावले रे। एकदा आपण प्रेमाने मोठा प्रेमाने भजन करू उरलेल्या 2-4 तासामध्ये पुढचं काल्याचं कीर्तन आपण करू। डोबार कुमाई डोबार कुमाई डोबार कुमाई डोबार कुमाई डोबार कुमाई
तुमचं आमचं येणं विनाकारण आपलं काही प्रयोजनच नाही, काहीच प्रयोजन नाही. घेतलं तर शेजाऱ्याची जमीन घेईन, कोणाचं बांध कोरीन, एखाद्याच्या पोरीचं जमत असलं तर तो बिघडून टाकीन, एखादी पोरगी नांद असली तर तिला पळून लावीन. हेच होतं आपलं, हेच कारण आपल्या जन्माचे. चला देवाचंच नाही, देवा सुख देण्याकरताच येतो माणूस. देव सुख देतो आणि म्हणून गवळणींना सुख दिला हो, आनंद दिला म्हणून त्या गवळणी नेहमी बोखांबरोबर ते आठवण 24 तास त्यांचं चिंतन. आणि म्हणून गवळणी त्यावेळेला देवाला भेटता नाही आलं का निमित्त कारण काय करायचं. बरीला ओलंडोणी रिता करी घट, मी सपानी आचे गोविंदाची चट, चाले धडधडा ओ संतोनी वाट, पाये पाळ दोन्ही उभा तोची नीट ओ चाला वेला गोपीनाथी भगवान प्रबोधन काय करावं. 2-4 कवळं नाही मिळायचं आणि त्याला भांडायला जायचं कुणाकडं, यशोदामाईकडं. यशोदे ये बाहेर, बाहेर बोलायचं. अगं तुझ्या कृष्णाला सांग, यशोदे कृष्णाला सांगावी, गोकुळी राहावे का जावे. अगं काय करतो माझा कृष्ण, काय करतो, काही सांगाल तर खरं. म्हणलं एक म्हणली येतो आमुच्या घराशी, धमकावी तो लेकी सुनेशी, कोठे लोणी सांगा आमाशी, न सांगता वासरे सोडी बिदीशी. आमच्या घरला येतो, आमच्या सोनांना धमकवतो आणि म्हणतो लोणी कुठे ठेवलंय, आणि नाही सांगितलं तर वासर सोडून येतो, पळून जातो. काय करावं सांग बाई आता. यशोदे ग बाळ तुझा काना, यशोदे ग बाळ तुझा काना, हो यशोदे ग बाळ तुझा काना, यशोदे ग बाळ तुझा काना. पोटवर झोचू दिकाना, पोटवर झोचू दिकाना, पोटवर झोचू दिकाना, यशोदे ग बाळ तुझा काना, यशोदे ग बाळ तुझा काना. किती खोड्या सांगा महाराज, इतक्या खोड्या का ओढ्या करता करता भगवान परमात्मा थकायचे. मग कधी कधी बाहेरच्या खोड्या बंद करून घरी खोड्या करायचे, घरी खोड्या केल्या. परंतु खोड्या करता करता गंमत नाव एक मास देवे खोडी नाही केली. एक असं वर्णन, 1 महिनाभर फक्त खोडी केली नाही. तुकाराम महाराज म्हणतात 1 महिनाभर जाऊन खोडी केली नाही का, तर यशोदा मातेनं गणपतीचा नवस केला होता. ए देव बाप्पा, गणपती बाप्पा ये पोरा जरा सुधरू दे, लोक आमच्याकडे जातात. बाबा याच्या डोक्यावर हात ठेवा, हे लय येडेवानी करत. आता मी म्हणलं मी बरेच येडेवानी केले, नीट केलेत, ते आता कीर्तनकार झालेत. आता मला सांगत ब्रह्मज्ञान बरेच नीट केले ना, हे सगळे येडेच होते. आता हे काय गंमत अशी आहे, सासू बोली सुनी लागे तशी गंमत आहे, लेकी बोली सुनी लागे. तात्पर्य असं आहे का नीट करायचं काम भगवंताचं आहे. आणि मग त्या कोणी चांगलं म्हणा ना, नाही म्हणे काय चांगलं म्हणायचं, काय चांगलं म्हणायचं. परवाला आमुच्या घरा, परवाला आमुच्या घरा. परवाची गोष्ट सांगते म्हणे यशोदे ऐक. आमच्या घरी आला आमचा म्हातारा म्हणजे सासरा, घराचा मालक, बाहेर झोपला होता. काय केलं यानं, ताकाचा डेरा घेता त्या डोक्यात घातला. परवा आला आमुच्या घरा, दारीनीच लावता म्हातारा, घेऊन ताकाचा व डेरा फोडला सगळा त्यावर. त्याच्या डोक्यात डेरा फोडून टाकला, ते भिजलं पण आणि डेराही फुटला. मला काय करावं आता. अशा प्रकारे अनेक कारणे. दुसरी आली धावत, म्हणे बाई काय केली मात, मुखाशी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत, एक बाई आम्हाशी पाहावे ना, यशोदे बाळ तुझा दाना, कोटवरी सुदिंगाना. आणि मग इतक्या कारण झाल्या. मग यशोदा मग तुम्ही काय, माझं बाळ असं नाही पण तुम्ही त्याच्यावर आळ घेता म्हणे. 5 वर्षाचे माझे बाळगे, अंगणी माझ्या खेळे गे, तुम्ही लटकात घेता आळगे गोकुळच्या. तुम्ही लपवून आता भोवरा,
आळगेचा सार आणि तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळच्या नदी खूप बोलले. शेवटी मग महिला वाटलं असं वाटलं पोरग आपलं खरंच खोडकर झालंय, याला आता बाहेर काढलं पाहिजे, कुठं शाळेत घातलं पाहिजे. आणि त्यावेळी शाळामध्ये गोशाळा, त्यावेळेला गाई चारणं ही सगळ्यात महत्वाची शाळा होती. त्याच्यापासून ज्ञान मिळायचं. तात्पर्य असं अशा प्रकारे मग आता गाई चारायला जायचं. उद्यापासून उद्या जाई रानात सवे घेवोनी गोधना घेवोनी गोधना सवे घेवोनी गोधना उद्या जाई राना 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 सवे घेवोनी गोधना उद्या जाई रानात सवे घेवोनी गोधना घेवोनी गोधना सवे घेवोनी गोधना तुम्ही गाया घेवोनी सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेवोनी सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन तुझे गोपाळ रानात या. गाया घेवोनी सारे गोपाळ रानात या. गोपाळ रानात या. सारे गोपाळ रानात या. गोपाळ रानात या. गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेवोनी सारे गोपाळ रानात या. या. तुम्ही गाया घेवोनी सारे गोपाळ रानात. अरे तुम्ही गाया घेवोनी रे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेवोनी गोपाळ रानात या. बघून सगळ्या गोपाळाला सांगितलं चला उद्यापासून रानात जायचं आपल्याला आता गावात थांबायचं नाही, रानात जायचंय. गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. काही गोपाळ सवंगडी वना, काही गोपाळ सवंगडी वना घेऊन ये. जाय खेळे नंदाचा कान्हा उतू तू तू. मग पुढे अशा प्रकारचे खेळ चालू केले. हमामा पोर हमामा फुगडी वाज घुमामा. बोरा हमामा घुगडी वाजे घमा. ए फुगडी वाज घुमामा. घुगडी वाजे घमा. फुगडी वाज घुमामा. घुगडी वाजे घमा. हमामा पोर हमामा. बोरा हमामा घुगडी वाजे घमा. अबक दुबक दिवक पोरा तिगुन खेळ मांडो. अबक दुबक दिवक पोरा तिगुन खेळ मांडो. खेळ विटी दांडू. खेळ विटी दांडू. अबे अबक दुबक दिवक पोरा तिगुन खेळ मांडू. अबक दुबक दिवक पोरा तिगुन खेळ मांडू. खेळ मांडीला लगोरी. खेळ मांडीला लगोरी. खेळ मांडीला लगो. खेळताती नाना परी. खेळताती नाना परी. खेळ मांडीला लगोरी. खेळ मांडीला लगोरी. खेळ मांडीला आलं गोळी. याच्यानंतर उतू तुतू उतू तुतू उतू तुतू तुतू अशा प्रकारे सगळे खेळ खेळले महाराज. खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे सुख. सकाळी नाश्ता सुद्धा मिळाला नाही हो. बबळ वगैरे नाश्ता सुद्धा झाला नाही. तेव्हा अशा प्रकारे आता कीर्तनाची मजा नाही, खूप वेळ झाला. म्हणून भगवंताने सांगितलं अरे प्रसाद खायचा आहे, पण त्याच्या अगोदर इंद्रिय रूपी गायी गोळा करावं लागतील. जोपर्यंत आपलं मन गुणी करता जाते, बुद्धी गुणी करता जाते, हातपाय गुणी करता नाही, तोपर्यंत प्रसाद करायचं प्रसाद खाण्याची मजा नाही महाराज. शांत चित्त झालं तर प्रसाद खावा आणि त्या प्रसादाचा आनंद येत असे. प्रसादी सर्व दुःखाना आणि शोपजी आहे ती पाय प्रसादाची वाट द्यावी धुवून ताट. अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि आज
गोपाळांना भगवंताच्या हाताने प्रसाद मिळणार आहे महाराज. वे परदवे एनुम चिडरपटायो शृंग व्यतिरिक्त कक्ष पूर्ण श्लोक माहिती आपल्याला. अशा प्रकारे भगवंतानी काय केलं, सगळ्यांच्या शिदोऱ्या गोळा केल्या. शिदोरी शब्दाचा अर्थ साध्या भाकरी भाषेमध्ये आपले पाप पुण्य, आपलं पाप पुण्य देवानी घेतलं. लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे. भाकरी एक गोळा करून आपण काला करतो, काला अनेक वेळेला करतो, पण हे खरं आहे शिदोरी ते पाप पुण्य. आपलं पाप पुण्य शिदोरी देव घेतो, देवाचं पुण्य त्याच्यात मिसळतो आणि मग तो काला करून आपल्याला प्रसाद देतो महाराज. तो प्रसाद घेण्याकरता कडकी सोडीला मोठा आजीचा दही काला गोमटा. दही काला गोमटा करण्याकरता सगळ्या गोपाळांनी गाई गोळा केल्या, एकत्र गोपाळ बसले आणि मग भगवान परमात्म्याने आपल्या हाताने तो प्रसाद काला करून आपल्या हातामध्ये घेतला. सगळ्या गोपाळाला दिला. भानुदास संगीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास संगीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवान परमात्म्याने आपल्या हाताने गोपाळांना प्रसाद दिला. गोपाळांनी प्रसाद हातावर घेतला, मोठ्याने अधिकार केला. पुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल मुक्ताबाई की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली सर्व गोळ ज्ञानांना मिळाला नाही, तो आनंद सामान्य भक्ताला मिळाला. याचं कारण भक्तीचं वर्म त्यांच्याजवळ होतं. मला भक्तीला भाव लागतो. आपल्याला माहिती आहे शबरीच्या बोराला पार बाजारामध्ये किंमत नाही, पण तिचा जो भाव होता, स्वतः देव आले पण आणि उष्टे बोर खाल्ले पण. म्हणजे सांगावं लागत नाही मला, तो भाव आहे ना. तिथं देवाचं हे नाही झालं, देवाने ते बोरे खाल्ले. इथे भाव प्रधानाच्या प्रकारचे योगी या मुंजना ध्यानी ये सुख आसनी सैनी अरे सुख पावले रे. गोकुळच्या गवळीया गोपी गोदना सगळा अरे सुख पावले रे. बापर रुक्मादेवरून विठ्ठले रे. ये सुख सवंगडी आदले हरे सुख पावले रे, हरे सुख पावले रे. माझा थोडासा प्रॉब्लेम आहे अजून आवाजाचा, बोलण्याचा. ते बोलता बोलतो पोरग एकदम उठला का चालायला लागत नाही त्यांना. मला ते पुढे अरे पण हो आवडतो, तू लहान होता, खेळता खेळता गटारामध्ये पडलो तू. विनोद बॉक्सवाडा तात्पर्य असं पाहिजे तर. आणि या परिसरात रामदेवता असेल, मग द्वारकादास महाराज असेल किंवा आमेगड महाराज असेल, हे सगळ्या संत महात्म्यांच्या चरणी या सगळ्या महात्म्यांच्या पायावर माझे पुष्प ठेवतो आणि पुन्हा सगळ्या महाराज मंडळींना धन्यवाद देतो. आज तुम्ही होते म्हणून जमलं. रात्री आमचा खेळ मोठा होता, दांडगा खेळ होता, तुम्हाला नंतर सांगणार. तात्पर्य असं की असा आनंद आला. सगळी मंडळी इकडे विद्यार्थी मंडळ आहे आणि ते कृष्ण महाराजाचं विद्यार्थी मंडळ. तिथे कृष्ण महाराज चंचल जसं विद्यार्थी मंडळ चंचल आहे. तेव्हा त्या आणखीन सगळी महाराज मंडळी आले का बरं का, मी यांना शिकवलंय, सगळ्या महाराज मंडळीला शिकवलंय. या गेल्या 5 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या गावाने आता बरेच गाव येत असतील, त्या ज्या गावांनी भाकरीचे दान केलंय, भाकरी दिल्या, ज्या गावांनी काही बाकीचं साहित्य दिलं, काही आमटी करता वर्गणी दिली, त्या सगळ्यांना त्यांनी कोणाने काय दिलं असेल ते त्या सर्वांना आम्ही धन्यवाद देतो. मुग्धाबाईची कृपा त्यांच्यावर व्हावी, त्यांच्या घरात काही कमी पडू नये आणि त्यांच्याकडून असं अन्नदान सारखं करत राहावं एवढं बोलतो. आणि माझ्या कीर्तन मी पुन्हा राहतो भेटो. परमपूज्य परमश्रद्धेय गुरुवर्यांच्या चरणावरती 1,05,000 रुपयाची देणगी त्या ठिकाणी सुपूर्द केली. जन्म आलो ब्रह्मादिका उत्तम लोकादा कामे वैष्णविका संभ्रामा मंगल काला वाटोय
कामिका धनिका सम्राट होली केले कोळी रे देवा कोळी उतरे पराजमा